कल्याण अग्निशमन दल द्वारा कल्याण पश्चिम स्थित एक पालिका स्कूल में छात्रों को अग्नि सुरक्षा के बारे में जागरूक किया गया। इस कार्यक्रम का मुख्य उद्देश्य छात्रों को आग लगने की स्थिति में सुरक्षा उपायों और बचाव कार्यों के बारे में जानकारी देना था। कल्याण पश्चिम स्थित पालिका स्कूल में कल्याण अग्निशमन दल ने छात्रों को आग से बचाव के उपायों की जानकारी दी। प्रशिक्षण में अग्निशमन उपकरणों के सही उपयोग पर जोर दिया गया। अधिकारियों ने छात्रों को आग लगने पर उपकरणों का प्रयोग, धुएं से बाहर निकलने और आपातकालीन परिस्थितियों में सही प्रतिक्रिया के तरीके सिखाए। कोविड काल में स्थापित कोविड कक्षों में भी अग्निशामक उपकरणों का उपयोग कैसे करना है, ये बताया गया। आपल्या सर्वांना माहिती आहे की माननीय आयुक्त महोदय या विद्यार्थी व शाळेच्या सुरक्षितेच्या बाबतीत किती कटाक्ष आहे त्यांचा, त्यालाच अनुसरून आज महानगरपालिका क्षेत्रातील ज्या सर्व शाळा आहेत त्या शाळांना फायर फायटरचे जे सिलेंडर दिलेले आहेत आणि आग लागल्यानंतर काय उपाययोजना करावी यासाठी प्रत्यक्ष शाळेतील जी बालकं आहेत त्यांना प्रशिक्षण देणं गरजेचं आहे। कारण प्रत्यक्ष आग लागल्यानंतर काय उपाययोजना करावी हे मुलांच्या माध्यमातून सर्व नागरिकांपर्यंत किंवा ती सोसायटी किंवा चाळ असेल तर यांच्यामध्ये जनजागृती करणं अगदी सहज आणि सोपं जातं। त्याचाच एक भाग म्हणून आज 12वीची महानगरपालिकेची आमची जी शाळा आहे इथे आज हे प्रात्यक्षिक इथं आयोजित करण्यात आलं होतं। विद्युत विभागाचे भागवत साहेब यांनी सर्व शाळांना हे फायर फायटर सिलेंडर दिलेले आहेत आणि फायर डिपार्टमेंटच्या चौधरी साहेब आणि त्यांची सर्व टीम यांनी प्रत्यक्ष ते प्रात्यक्षिक करून दाखवलेलं आहे की आग लागल्यानंतर कशा पद्धतीने त्याचं शमन केलं पाहिजे हे प्रत्यक्ष त्यांनी दाखवलेलं आहे। आणि अशाच पद्धतीने इतर ज्या महापालिकेच्या शाळा आहेत तिथे प्रत्यक्ष जाऊन याच पद्धतीचं प्रशिक्षण प्रत्येक शाळेतल्या मुलांना दिल्या जाणार आहे। कोविड काळातली जी होती फायर एक्सटिंग्विशर तेच आता सर्व शाळांमध्ये बसवलेले आहेत आणि म्हणूनच त्याचं प्रशिक्षण ते कसं ओपन करायचं, त्याचं आगीवरती कशा पद्धतीने नियंत्रण मिळवायचं तेच प्रशिक्षण आज त्या एक्सटिंग्विशरचं देण्यात आलेलं आहे।